अर्थ खात्यावरून पडद्याआड घमासान जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा। अर्थ खातं देण्यास शिंदेंचा विरोध असल्याच्या बातमीनंतर बैठक। 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द। जयंत पाटील आणि आव्हाडांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार। विशिष्ट पक्षाला अर्थ खातं देऊ नका असं शिंदे बोलणार नाही। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील शिंदे भेटीमध्ये राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही, तटकरेंचं वक्तव्य। केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यानं प्रफुल्ल पटेल नाराज। मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंबाबत न बोललेलंच बरं, ते कुणाचेही होऊ शकत नाही। रामदास कदम यांचा तटकरेंवर घणाघात, तर गटारामध्ये दगड मारून अंगावर घाण घेणार नाही, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार, भाजपचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होईल, संजय राऊतांचं भाकीत। तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील, बन यांचं उत्तर। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढला। मात्र वांगचुक यांचं 9 किलो वजन घटलं, प्रकृती चिंताजनक। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम। मनसे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी भेट देणार। मनसेचे आणखीन काही नेतेही सोबत असणार। मुंबईच्या चेंबूरमधील मैसूर कॉलनीमध्ये केमिकल टँकरचा ब्लास्ट, एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या। कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी। भंडारा, गोंदियासह नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस। खरीप पिकांना मोठा दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंद। सोलापूरमध्ये तब्बल 1.5 महिन्यानंतर मुसळधार पाऊस। शहरातील विडी घरकुल परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात। पावसाच्या सरींमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण।